जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तयाठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्माद पंकज स्मरणं, वासर्मणिरीवतं सारासी नाशयति विघ्नं, या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता, समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रलिथे, ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपी सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला, ते पाय माझे भाळी असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माती असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनं, ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं,
जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, रणान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी, पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं अष्टप्रहरी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मान मोहन गोपाला, घन श्याम गोपाला, देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मन मोहन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला,
गोपाल गोपाल गोपाल। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। हरि राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायणा, लक्ष्मी नारायणा, सत्यनारायणा, वेद पारायणा। ओम नमो नारायणा, श्रीमद नारायणा, भगवत नारायणा। ओम नमो नारायणा, श्री विष्णु नारायणा, श्री राम नारायणा, श्री कृष्ण नारायणा, श्री विठ्ठल नारायणा, श्री पांडुरंग नारायणा, श्री हरि नारायणा। ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोत, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोत, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय श्री राम. जय श्री राम.
जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम। श्री तुकाराम महाराज गाथा अभंग, अभंग क्रमांक 2434। अधिकार तैसा करूपदेश, साहेबो जे त्यास तेची द्यावे। अधिकार तैसा करू उपदेश, साहेबो जे त्यास तेची द्यावे। मुंगीवरी भार गजाचे पालान, घालिता ते कोण कार्य सिद्धे। मुंगीवरी भार गजाचे पालान, घालिता ते कोण कार्य सिद्धि। अधिकार तैसा करूपदेश, साहेबो जे त्यास तेची देऊ। अधिकार तैसा करूपदेश, साहेबो जे त्यास तेची द्यावे। तुका मने फाशे वागुरा कुराडी, प्रसंगी ते काढी पारदी तो। तुका मने फाशे वागुरा कुराडी, प्रसंगी ते काढी पारदी तो। अधिकार तैसा करू उपदेश, साहेबो जे त्यास तेची द्यावे। अधिकार तैसा करू उपदेश, साहेबो जे त्यास तेची द्यावे। राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। 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 जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11, विश्वरूप दर्शन योग, ओवी 290 ते 330। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11, विश्वरूप दर्शन योग, ओवी 290 ते 330। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय संवेद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु, सकलार्थमती प्रकाशो। मने निवृत्ती दासो अवधारी जोजे। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः।
श्री प्रभु रामचंद्राय नमः। श्री हनुमंताय नमः। कैसे चहुभुजांचे सावळे, पाहता ओलावती मन डोळे। खेव देऊ जाईजे तरी आकळे दुहीची वाही। ऐशी मूर्ती कोडीसवानी कृपा, करुणी होशी ना विश्वरूपा। या मुच्य याची दिठी सलेपा, जे सामान्यत्वे देखोती। तरी आता दिटीचा विटाळू गेला, तू वास जे दिव्य चक्षु केला। म्हणून यथा रूपे देखवला महिमा तुझा। परी मकर तुंडा मागिले कडे, होताशी तोची तू एवढे। रूप झालाशी हे पुढे ओळखिले मी नोहे तोची हा श्री। मुगुटालेलासी श्रीहरी, परी आताचे तेज आणि थोरी नवलकी बहु हे। तेची हे वरिली येची हाती, चक्र परी जितयाती। सावरितासी विश्वमूर्ती ते न मोडे खून, येरीकडे तेची हे नोहे गदा। आणि तळिली या दोन्ही भुजा निरायुधा। वागोरे सावरावया गोविंदा संसारिल्या। आणि तेनेची वेगे सहसा, माझी या मनोरथा सरीसा। झालासी विश्वरूपा विश्वेशा, मनोनी जाणे। परी कायसे बाहे चोजन, विस्मय करावयाही पाडू नाही मज। चित्त होऊन जातसे निर्भुज आश्चर्य येणे। हे येत आती का येत नाही, आयशे सोही नये काही। नवल अंग प्रभेची नवाई, कैशी कोंदली सैंघ। येत अग्नीची ही दिटी करपत, सूर्य खद्य तू तैसा हरपत। ऐशे तीव्रपण अद्भुत तेजाचे, हो का महातेजाची महार्णवी। बुडोरी गेली सृष्टी आघवी, की युगांत विजूंच्या पालवी। झांकले गगन ना तरी संवार तेजाची ज्वाळा, तोडोनी माचू बांधला अंतराळा। आता दिव्य ज्ञानाची डोळा पाहावेना, उजाळू अधिक अधिक बहु असू। धडाडीत आहे अति दाहसू, पडत दिव्य चक्षु सही त्रासू न्याळीता। हो का जे महाप्रळीचा भडाडू, होता काळाग्नी रुद्राची आठाई गुणू। तो तृतीय नयनाचा मडू फुटला जैसा, तैसे पसरलेनी प्रकाशे। सैंग पांचवनिया ज्वाळांचे वळशे, तैसे पसरलेनी प्रकाशे। सैंग पाचवनिया ज्वाळांचे वळसे, पडता ब्रह्मकटाह कोळशे होत आहाती। ऐसा अद्भुत तेजो राशी, जन्मानवलम्या देखील अशी। नाही व्याप्ती आणि कांतीसी पारुजी तुझी। देवा तू अक्षरा औटावी मात्रेसी पर, श्रुती जयाचे घर गिवशीत आहाती। जे आकाराचे ऐतन, जे विश्व निक्षेपै कधी कनिधान। ते अव्यय तू गहन अविनाशजी। जे आकाराचे ऐतन, जे विश्व निक्षेपैक निदान। ते अव्यय तू गहना विनाशजी। तू धर्माचा बोलावा, अनादि सिद्ध तू नित्य नवा। जाणे मी 37वा पुरुष विशेष तू। तू आदि मध्यांतर हि तू,
स्वसामर्थ्ये तू अनंत, विश्वबाहु अपरिमितु, विश्वचरण तू. पै चंद्र चंडांश डोळा, पै चंद्र चंडांश डोळा, दाविताशी कोप प्रसाद लीळा. एका रुससी तमाची या डोळा, एका पाळितोशी कृपा दृष्टी. जी अवम विधातु ते मी देखतसे हे निरुते, पेटले प्रळयाग्नीचे उजिते तैशे वक्त्र हे तुझे. वनिवेनी पेटले पर्वत, कवळोनी ज्वाळांचे उभड उठत. तैसी चाटीत दाडा दात जीव लोळे. ये वदनीची या उभा, आणि जी सर्वांग कांतीची या प्रभा. विश्वतातले अति क्षोभा जात आहे. काजे द्योर लोक पाताळ, पृथ्वी आणि अंतराळ. अथवा दस दिशा समाकुळ दिशा चक्र. या आगवेची तुवा एके भरले देखत आहे कौतुके. परी गगनाही सकट भयानके आपलवी जे जीवी. ना तरी अद्भुत रसाची या कल्लोळी, झाली 14 भुवनासी कडियाळी. तैसे आश्चर्याची मगमी आकळी काय एक. नावरे व्याप्ती हे असाधारण, न सावे रूपाचे उग्रपण. सुख दुरी गेले परी प्राण विपाये धरी जे. देवा ऐसे देखोनी तुते, नेनो कैसे आले भयाचे भरीते. आता दुःख कल्लोळी झळंबते तिनी भुवने. एरवी तुझ महात्म्याची देखणे, तरी भय दुःखाशी का मिळवणे. परी हे सुख नव्हे चिजेने गुणे, ते जाणत आहे मज. जव तुझे रूप नोहे दिटे, तव जगाशी संसारिक गोमटे. जव तुझे रूप नोहे दिटे, तव जगाशी संसारिक गोमटे. आता देखील अशी तरी विषय विटे, उपन्नला त्रासू. देवीची तुझ देखील यासाठी, काय सहसा तुझ देव येईल मिटी. आणि निधी तरी शोक संकटी राहो केवी. मनोनी मागा सरोतव संसारू, आडवीत येतसे अनिवारू. आणि पुढा तू तव अनावरू नयेसी घेऊ. ऐसा माझारिलिया सांकडा, बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा. ऐसा हा दोन्ही जी पुढा चोजवला मज. ऐसा माझारलिया सांकडा, बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा. ऐसा हा धोनी जी पुढा चोजवला मज. जैसा आरंबळला आगी, तो समुद्रा ये निवया लागी. तव कल्लोळ पानियाची या तरंगी आगळा विहे. तैसे या जगाशी झाले, तुथी देखोनी तळमळीत ठेले. या माझी पैल भले सुरांचे मेळावे. हे तुझे अंगिके तेजे, जाळोनी सर्व कर्मांची बीजे. मिळत तुझा तू सहजे सद्भावेशी. अनिक एक सावियाची भय भिरू, सर्वस्वे धरून तुझी मोहरू. तुझ पार्थिताती करू जोडोनिया. देवा विद्यार्णवी पडिलो, जी विषय वागुरे आतडलो. स्वर्ग संसाराची सांकडलो दोही भागी. ऐशी आमुचे सोडवणे, तुझ वाचोनी की जेल कवने. तुझ शरण गा सर्व प्राणे म्हणत देवा. ऐशे आमुचे सोडवणे, तुझ वाचोनी की जेल कवने. तुझ शरण गा सर्व प्राणे म्हणत देवा. आणि महर्षी आत्मा सिद्ध, विद्याधर समूह विविध.
हे बोलत तुझ स्वस्तिवाद करीती स्तवन हरी जय जय राम राम कृष्ण हरी 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 हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 8व्या अध्यायाची सुरुवात म्हणजेच भाग पहिला। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सद्गुरु प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। मागिले प्रसंगी जाण वामने गांजिला रावण तिच्या रावणाचे प्रकरण सांगे आपण अंगोद। पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल ये तैसे गाईन मी तुझा जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 8व्या अध्यायाच्या सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला अष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। गणपती रायाला साष्टांग नमन करून ग्रंथकर्ते अध्यायाला सुरुवात करत असताना म्हणतात मागील प्रसंगी जाण वामने गांजीला रावण। मागील चिंतन सेवेच्या भागामध्ये द्वारपाळ वामन भगवंतांनी राजा रावणाला कसं गांजलं, राजा रावणाची काही दुर्दशा करून सोडली याचं चिंतन आपण ऐकलेलं आहे। पहिल्यांदा सहस्त्र अर्जुनाच्या राज्यामध्ये राजा रावणाचा काही अपमान झाला, काही फटफजिती झाली हे ऐकलं। दुसऱ्या वेळेस बळीच्या राज्यामध्ये काय अवस्था वामनानं केली याचं चिंतन ऐकलं। आणि आता ग्रंथ करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज अंगदाच्या मुखातून अंगदाचं निमित्त करून तुम्हा आम्हाला कळावं म्हणून तिसऱ्या रावणाचं प्रकरण अंगदाच्या मुखात घालून जो अंगद राजा रावणाच्या सभेमध्ये शिष्टाईला गेलेला आहे, राजा रावणाच्या समोर आहे आणि स्पष्ट राजा रावणासमोर जे खरं आहे ते बोलत आहे। आणि असा अंगद तिसऱ्या रावणाची चित्तरकता काय झाली याचं चिंतन सांगू लागलेलं आहे। ते श्रोते मंडळी हो, भाविक भक्त हो, राम भक्त हो, हरिभक्त हो,
वारकरी मंडळी हो, आपण सावधानतेने ऐका. ग्रंथ करते विनंती करतात. पूर्व प्रसंगी स्वभावता झाली दो रावणाची कथा. तिच्या रावणाची प्रौढता ऐक तत्वता लंकेशाम. शिष्टाईसाठी रामभक्त रामदूत असे अंगद महाराज राजा रावणाच्या लंकेमध्ये आलेले आहेत. राजा रावणाच्या सभेमध्ये राजा रावणाच्या समोर आहेत. आणि पूर्वी ज्या 2 रावणाच्या कथा राजा रावणाला अंगदाने आपल्या मुखातून ऐकवल्या, आता 3ऱ्या रावणाची काय फटफजिती झाली ही राजा रावणा ऐकतो. आता ए लंकेशा, ए लंकाधिपती, राजा रावणा लक्ष देऊन ऐक. अंगद बोलू लागले. परिसतांगद वचन रावणारदी कोंचती बाण. काही नचले अंगवण ऐके आपण कुसमुशीत. रावण म्हणतो राजा रावणा, अंगद म्हणतो राजा रावणाला, रावणा नीट लक्ष देऊन ऐक. बघा, शिष्टाईसाठी एक वानर गेलेलं आहे, त्याचं नाव अंगद आहे. कुठं गेलेलं आहे? 14 चौकड्याचं ज्याचं राज्य आहे, ज्यानं देवबंदीखान्यामध्ये टाकलेली आहेत, ज्यानं वेदाचे विभाग केलेले आहेत, नवग्रहाच्या पायऱ्या केलेल्या आहेत, त्रिभुवनामध्ये ज्याचा दरार आहे असा जो राजा आहे, ज्याचं नाव रावण आहे, त्याला ते वानर म्हणतो ऐक, लक्ष देऊन ऐक. 2 रावणाच्या कथा तुला सांगितल्या, 3ऱ्या रावणाची कथा सांगतो, ऐक. ऐक सांगतो म्हटल्याबरोबर राजा रावणाला काही बरं वाटणार आहे का? याचं ऐकू वाटणार आहे का सांगा? कारण हे काही चांगलं सांगतोय का? पूर्वी राजा रावणाच्या कशा फटफजित्या झाल्या, चित्रकथा घडल्या, रावणाच्या जीवनामध्ये जे वाईट काळ येऊन गेला, त्या सगळ्या गोष्टी पुन्हा उखलून भर सभेमध्ये जर अंगद सांगत असेल आणि राजा रावणाला ऐक म्हणत असेल तर राजा रावणाला ऐकू वाटणार आहेत का? पण नाविलाज आहे म्हणले, सांगू नको, मी ऐकत नाही असंही म्हणू शकत नाही. कारण आगाऊपणा करावं तर त्याला माहितीये. पूर्वी हनुमंत आला होता, हनुमंतानं काय अवस्था केली. आता हे दुसरं एक वानर आलेलं आहे. आता हे तर फारच प्रभावी दिसतंय, प्रबळ दिसतंय, महाबळी दिसतंय. म्हणून राजा रावणाची काही अंगवण चालत नव्हती म्हणतात. कुसमुस सुद्धा करायची अवस्था राजा रावणाची राहिली नव्हती. चुळबुळ सुद्धा करता येत नव्हती. गप गुमान सांगेल तेवढं ऐकावं लागत होतं. अशी वेळ अंगद शिष्टाईला गेल्यानंतर राजा रावणाची झाली होती, अशी अवस्था होती. असं रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात. एक रावण मूर्खावेशी स्वये निघाला श्वेत दीपासी. तेथे गती न चले विमानासी शिवकासी अगम्य. आणि 3ऱ्या रावणाची कथा, म्हणजे एकच रावण आहे पण कथा अनेक ठिकाणी घडलेली आहेत. त्यामुळं अंगद म्हणतो 3ऱ्या रावणाची कथा तुला सांगतो, ऐक राजा रावणा. एक रावण तर एवढा मूर्ख होता, आतूनही मूर्ख होता, आणि मूर्ख आवेशी म्हणजे अंगामध्ये जी त्याच्या शक्ती संचारत होती तीही मूर्खपणाचीच होती, बाहेरून पांघरूनही मूर्खपणाचंच होतं. आणि त्यानं काय केलं तर श्वेतद्वीपाच्या ठिकाणी जायचं ठरवलं. अहो, जिथं विमान पोचू शकत नाही तिथं हा राजा रावण जायला निघाला. मार्ग मागे सांडोनी विमान राहोन या सेवक जनम. एकला निघी रावण मूर्खाभिमान आक्रोशी.
श्वेतद्वीपाला जाताना राजा रावण जिथपर्यंत विमानानं प्रवास करता येतोय तिथपर्यंत आपल्या विमानामध्ये आपल्या सेवकाला बरोबर घेऊन गेला. जिथून विमान पुढे जाऊ शकत नव्हतं किंवा विमान उतरण्याची पुढे व्यवस्था नव्हती, तिथून त्यामुळं त्या राजा रावणाला जिथं विमान जाते तिथंच पर्यंत सेवकाला घेऊन जावं लागलं. विमान एके ठिकाणी उतरलं. सेवक लोकांना सुद्धा त्या विमानाजवळच ठेवलं आणि एकला रावण जो स्वतःला शहाणा समजतो पण असताना मात्र अतिमूर्ख आहे. कोण बोलते? अंगद बोलतोय. राजा रावणाच्या भर सभेमध्ये बोलतोय. असा मूर्ख अभिमानी असणारा राजा रावण आक्रोश करत एकटा निघाला. अंगद सांगू लागला, श्वेतद्वीपीचे राज्य समस्त करावया हस्तगत, येणे अभिलाषी लंकाणात असे जात श्वेतद्वीप. आणि ते श्वेतद्वीपाचं जे राज्य होतं त्याच्यावर स्वारी करायची, ते सगळं आपल्या ताब्यात घ्यायचं, ते जिंकायचं, ही मनामध्ये अभिलाषा राजा रावणानं धरलेली होती. आणि म्हणून श्वेतद्वीपाकडे राजा रावण जात होता. श्वेतद्वीपासी स्वये जाण नारद जाऊ न शके आपण, तेथे बापुढे रावण मशक कोण प्रवेशे. श्वेतद्वीपाची रचना अगम्य. श्वेतद्वीप समुद्रामध्ये पाण्यामध्ये, आणि त्या श्वेतद्वीपाला तिन्ही तळामध्ये गमन करणारे त्रिकाळज्ञानी असणारे महामुनी महर्षी नारद सुद्धा जाऊ शकत नव्हते. तिथं रावण तर काही किरकोळ आहे म्हणले, एखाद्या चिलटाप्रमाणे. राजा रावणाला सहजासहजी तिथं जाता येणार आहे का याचं उत्तर नाही असंच आहे म्हणले. पण कोणी सांगायचं या राजा रावणाला? रावण चालता शनमास श्वेतद्वीप न ठाकित्यास, मार्गी सिनला बहुवास परम क्लेश पावला. जिथं विमानाची धावपट्टी होती, जिथं विमान उतरलं होतं, जिथं सेवक विमानाजवळ ठेवले होते, आणि जिथून राजा रावण पुढे श्वेतद्वीपाकडे एकला निघाला होता, तिथून राजा रावण किती दिवस चालला म्हणले तर 6 महिने चालत होता. तरी पण श्वेतद्वीपाला काही पोचला नाही. आणि 6 महिने चालायचं म्हणल्यावर राजा रावण भरपूर दमला, शिनला, भागला, थकला, हातपाय दुखू लागले, अंग ठणकू लागलं, आणि परम दुःख राजा रावणाला प्राप्त झालं. न कळे उदयास्तमान, न मिळे अन्न ना जीवन, न से बसावया वस्तीची स्थान, दशानन अति दुःखी. अहो तिथं सूर्य कधी उगवला काहीच कळत नव्हतं म्हणले. सूर्य मावळला का काहीच कळत नव्हतं. रात्र आहे का दिवस अजिबात काही कळत नव्हतं म्हणले. खायला अन्न मिळेना, प्यायला पाणी मिळेना, बसायला विश्रांतीचं स्थान प्राप्त होईना. आणि त्यामुळं राजा रावण चालतच होता. 6 महिने झालं तरी प्रवास करतच होता. त्यामुळं राजा रावण अतिशय दुःखी झाला. आता 6 महिने पुढे चालून आलेला, विमानाकडे जायचं म्हणलं तर परत 6 महिने लागणार, म्हणजे 1 वर्षाचा कालावधी लागणार. त्याच्यापेक्षा याला वाटायचं पुढचाच प्रवास योग्य आहे. श्वेतद्वीपामध्ये जावं, तिथलं राज्य हस्तगत करावं, ते मिळवावं, काबीज करावं. पण अन्न पाण्याविना राजा रावण व्याकुळ झाला होता. आणि चालण्यामुळं दमला होता, थकला होता. पुढे लक्षणा पै स्पष्ट, मागे यावया भुलला वाट.
भ्रमण चक्री दशकंठ परम कष्ट पावला. श्वेत द्वीपाकडे जात असताना काही वेळेस राजा रावणाला वाटू लागलं आपण काही पुढचा प्रवास करू शकत नाही, तेवढी आपली पात्रता नाही, तेवढी आपली लायकी नाही, अजून किती लांब आहे कुणास ठाऊक म्हणले. कधी पोचायचो आपण त्या श्वेत द्वीपाला आणि तिथं पोचल्यानंतर पुन्हा अन्न पाणी मिळेल का नाही याची भ्रांत. म्हणून राजा रावणानं काय केलं, पाठीमाघारी वळून पाहिलं, पण पाठीमाघारी त्याला वाटच दिसेना म्हणले. आपण नेमकं कोणत्या दिशेनं आलो, कोणत्या वाटेनं आलो, विमान कुठं आपलं ठेवलेलं आहे, आपले सेवक कुठं आहेत हे काय कळेना म्हणले. राजा रावण भुलला म्हणले. आणि तिथल्या तिथं हा 10 तोंडाचा असणारा राजा रावण गोल गोल फिरू लागला. आणि त्यामुळं पुढचा मार्ग क्रमण करणं तिथंच गोल गोल फिरण्यामुळं थांबलं गेलं. राजा रावण अति दुःखी झाला. निरंजनी विजन वाशी रावण रडे उक्सा भुक्षी. कोण संभोगील त्यासी परदेशी एकाकी. आता परदेश आहे, परदेशामध्ये एकटा राजा रावण, पुढं कोण नाही मागं कोण नाही, चिट्ट पाखरू नजरेला पडत नाही. अशा विजनवाशी प्रदेशामध्ये राजा रावण त्याच्या मनाला वाईट वाटायचं. का ह्या फेंद्यात पडलो असेल, का इकडं आलो असेल, आपलं गाव, आपलं घर, आपली राजधानी, आपला राजवाडा, आपलं सैन्य, नौकर चाकर हे सगळं सोडून का म्हणून आपण इकडं आलो असेल, का ही अवदसा आठवली असेल. आणि म्हणून राजा रावण एकटाच उक्साबुक्षी स्पुंदून चालता रडायचा. पण तिकडे समजावायला, सांगायला, बोलायला, रडू नको म्हणायला सुद्धा कोणी नाही. एकटा एक राजा रावण आपला मार्गक्रमण करतोय. हे झालं राजा रावणाचं. पण भाविक हो, या जीवनामध्ये प्रवास करत असताना जरी आपल्याला अनेक नाती गोती असली, आप्त इष्ट मित्र सगळे सोयरे गावकरी भावकी ओळखीचे पाळकीचे सगळे जरी असले तर जीवनाचा प्रवास हा एवढा खडतर आहे की तो एकट्यालाच करावा लागतो. इथं जर दुःख झालं तर त्या दुःखाच्या यातना वेदना स्वतःलाच भोगाव्या लागतात, भोगून संपवाव्या लागतात. आलेलं कर्म जे आपल्या वाट्याला आलेले ते भोगून संपवावं लागतं. कुणीही आपल्या दुःखामध्ये वाटेकरी होऊ शकत नाही. काही वेळा तर अशी अवस्था येते की एकट्यालाच एकांतात जाऊन रडावं लागतं. एवढं रडावं लागतं की आपलं मन मोकळे होईपर्यंत हंबरडा फोडून होमसून हमसून स्पुंदून ओक्साबोक्षी रडतो. डोळ्यातनं पाणी गाळतो, गालावरून अश्व तरळत असतात. पण कुणी समजावायला नसतं, कुणी सांगायला नसतं, कुणी मार्गदर्शन करायला नसतं, कुणी आपलं म्हणून नसतं ना कुणी परक म्हणून नसतं. असा हा खडतर जीवनाचा भयानक प्रवास आहे. तरीही आपण या असणाऱ्या खोट्या आशेपायी या प्रपंचामध्ये भुललेलो आहे. संसार दुःखमूळ असताना तिथं सुख पाहण्याचा प्रयत्न करत आहे. संसार दुःखमूळ चोहीकडे इंगळ आहे. अहो कुणीकडेही जावा संसारामध्ये हाल अपेष्टा दुःख वेदना अपमान याच्या पलीकडे काही मिळत नाही. तरी पण आपण भुललेलो आहे. अहो जसे खैराचे इंगळ म्हणजे लाल भडक तापलेले कोळशे असावेत, त्या निखाऱ्यावरून चालावं अशा प्रकारचा हा भयानक संसार आहे. सारखे चटकेच बसतात. आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, परवा सुख मिळेल, सुख मिळेल असं विचार करत
आपलं जीवन कधी संपत आलं, आपण कधी आता जायच्या मार्गाला लागलो हेही लक्षात राहत नाही. आणि आपलं जीवन आपल्याला अगदी आनंदानं, सुखानं, समाधानानं जगायचं होतं असं म्हणत म्हणत म्हणतच जावं लागतं. ती इच्छा आपली अपूर्ण राहते. असं संसाराचं हे चक्र प्रत्येकाभोवती घिरट्या घालते, घिरट्या. आणि अशाच या संसार चक्रामध्ये अहंकारानं दाटलेला एक जीव म्हणजेच राजा रावण गोल 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 तिथंच फिरू लागलेलं आहे. आणि अशी अवस्था राजा रावणाची ही झालेली आहे. म्हणतात जळ न्यावया नगरात गंगा प्रवाहे श्वेत, जळ वाहका दाशीची मात ऐके निवांत रावण. असा उक्साबुक्शी रडणारा राजा रावण. त्या राजा रावणाला थोडासा आश्रय मिळालेला आहे. कशाचा मिळालेला आहे तर पाणी नेणाऱ्या घागरी घेऊन आलेल्या ज्या दासी आहेत ना, त्या दासी नगरामध्ये पाणी घेऊन जाण्यासाठी त्या नदीच्या प्रवाहाला पाणी भरण्यासाठी आलेले आहेत. आणि त्या काय गोष्टी बोलतात, त्यांच्यामध्ये काय चर्चा चालू आहे त्या स्त्रियांची, ही निवांत राजा रावण कान देऊन, कान टवकारून ऐकू लागलेले आहे. जळ वाहता दे कोणी दाशी, रावण झाला अति उल्हासी, मी पावलं श्वेत दीपासी, हरी कीर्ती पासी पुसो आला. पाणी न्यायला त्या घागरी घेऊन आलेल्या दाशी त्या बोलत चालत त्या नदीचं पाणी नेण्यासाठी आलेले आहेत. रावणाला मनाला जरा आनंद वाटलेले. आतापर्यंत कोणी माणूस नजरेला पडत नव्हतं, भेटत नव्हतं. पण बरं झालं म्हटले, आता कोणीतरी दिसलेलं आहे. निदान पाणी नेणाऱ्या दासी का अशी नाही, पण त्या तरी दिसलेले आहेत. म्हणजे मी श्वेतद्वीपाला आता जवळजवळ पोहोचल्याच जमाय. आता आलोय, आता श्वेतद्वीप जवळ आले. काही असणाऱ्या अवधीमध्ये, थोड्याच वेळामध्ये मी श्वेतद्वीपाला पोहोचणार आहे. म्हणून राजा रावणाला उल्हास झाला. आणि काहीतरी विचारावं, अजून गाव किती लांब आहे व श्वेतद्वीप म्हणावं. म्हणून त्या पाणी नेणाऱ्या दासीजवळ विचारपूस करण्यासाठी राजा रावण आलेला आहे. देखोनी आदश मुखासी, स्वये विनोदे धरती त्यासी, खेळणे करावया दस शिशी, कौतुकीसी आनिला. बघा, पाणी न्यायला घागरी घेऊन त्या दाशी आल्या होत्या. राजा रावणानं अजून श्वेतद्वीप किती लांब आहे, कुठं आहे, कुणीकडे, कोणत्या मार्गाने जावं लागेल म्हणून विचारावं म्हणून त्या दाशीकडे राजा रावण आला. आणि ज्या वेळेस राजा रावणाकडे त्या दाशीने पाहिलं, असलं जनावर त्यांनी कधी पाहिलंच नव्हतं. आतापर्यंत तुम्ही तर पाहिलंय का असा कुठला पक्षी, असा कुठला माणूस, असं कुठलं जनावर, मग ते जलचर असू द्या, भूचर असू द्या, खेचर असू द्या, पाहिलंय का तुम्ही की ज्याला 20 डोळे आहेत, 10 तोंड आहेत, 20 हात आहेत, 20 कान आहेत, 10 नाक आहेत, 2 पाय आहेत. असं कधी तुम्ही प्राणी पाहिलाय का? आणि त्या दाशीने पण कधी असा पक्षी, प्राणी, जनावर पाहिलेलं नव्हतं. त्यांना नवल वाटलं. आणि त्या दाशीनं काय केलं, ताबडतोब म्हणले या राजा रावणाला पकडलं. त्यांना वाटलं बरं झालं म्हणले करमणूक करायला, खेळायला असलं जनावर सापडलंय. म्हणून त्याने आपल्या बरोबर 10 तोंडाच्या राजा रावणाला खेळणं करत आणलं. अशा प्रकारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज
अंगदाच्या मुखातून राजा रावणाला ऐकवत आहेत आणि तुम्हा आम्हाला कळावं म्हणून हे अंगदाच्या मुखातून अंगदाच्या वाणीतून आपल्यासाठी शांतिब्रह्मनात्र यांनी प्रकट केलेला आहे. 10 मुखे 20 हात 10 शिरे मुकुटांकित अभिनव किडे आले तेत दासी धरित साक्षी पीठ. दाशींना वाटलं हे काहीतरी जनावर दिसतंय म्हणले. हे रानातलं सावज आहे. ह्याला 10 तोंड आहे ती 20 हात आहेत आणि 10च्या 10 डोक्यावर सोन्याचे मुकुट आहे. हे एक वेगळंच विलक्षणच असा काहीतरी किडा आहे म्हणले. किडा आणि हिथं आलेलं आहे म्हणले. दाशीने धावून या राजा रावणाला धरलेलं आहे, पकडलेलं आहे. सोडवाव यापना प्रती नचली रावणाची शक्ती जेविका चिडिया पारद्या हाती तैशिया रीती धरियला. अहो धावून जाऊन या राजा रावणाला दाशींनी पकडलं. पण त्या दाशीच्या तावडीतून सोडवण्यासाठी राजा रावणाची काही शक्ती चालेना म्हणतात. ज्याप्रमाणे एखादा पारधी जशी पाखरं जाळ्यामध्ये अडकावतो धरतो आणि एकदा पाखरू जाळ्यात अडकलं मग ते चिमण्या असू द्या, पारवे असू द्या, रागू असू द्या, चित्र असू द्या, जे अनेक प्रकारचे असणारे प्राणी आहेत, पक्षी आहेत, ते पक्षी जसा पारधी आपल्या जाळ्यात अडकवतो त्याची सुटका पुन्हा होत नाही तशा प्रकारे या राजा रावणाला दाशींनी पकडलेलं आहे म्हणतात. पारद्या हाती चिडी चिचात दाशी पाशी लंकानात अडकला कुंतत कुंतत काही सामर्थ्य चालीना. पारध्याने ज्या वेळेस आपल्या जाळ्यामध्ये पाखरं पकडली आणि त्या जाळीतून ती पाखरं ज्यावेळेस आपल्या ताब्यात तो पारधी घेतो त्यावेळेस ते पाखरं चिवचिव 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 करतात. चिमण्या किलबिल 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 करतात. सोडण्यासाठी सुटका करण्यासाठी आठास करतात, टाहो फोडतात. पण पाखरांचं काही पारध्याजवळ चालत नाही. पारधी काही दयामया दाखवत नाही. पारधी काही त्यांना सोडत नाही आणि सोडण्यासाठी काही पकडलेलं नसतं. मुळात त्यांची शिकार करण्यासाठीच पारध्यांना पकडलेलं असतं. तसं दाशीजवळ लंकानाथ कणू लागला, कुतू लागला, इवळू लागला. पण त्याच्या विवळण्यानं कन्यानं कुतण्यानं त्या दाशींना काय प्रेम वाटणार आहे थोडंच. आणि आपली सोडवणूक करण्यासाठी राजा रावणाचं काही सामर्थ्य चालेना. अंगद महाराज राजा रावणाच्या तोंडावर राजा रावणाला ऐकवतात. दरीला देखो निदशानन भोवती मिळाले पैजन विनोदे अवघे जन करती छळन ते ऐका. घागरी घेऊन पानवट्याला पाणी आणण्यासाठी गेलेल्या दाशीनी काहीतरी एक सावज पकडलेले, काहीतरी एक जनावर पकडलेले, त्याची शिकार केलेली आहे आणि ते आपल्या नगरीमध्ये आणलेलं आहे. ही सगळीकडे बातमी पसरली आणि त्यामुळं गावातली असणारी तरुणी पोरं, पुरुष मंडळी, अवघे सगळे लोक जमा झाली आणि त्या राजा रावणाला पाहिलं. विनोदानं बोलू लागले, चेष्टा करू लागले. राजा रावणाचं छळण सुरू झालं. आता राजा रावणाचं छळण कशा प्रकारे सुरू झालं त्याचं चिंतन ऐका म्हणतात. काड्या घालून या नासी विचकाविती दाही मुकाशी टोले हानून या शिशी डोळे विसी मिचकावी. ते लोक काय करायला लागले, राजा रावणाला विचारू लागले,
अरे असलं जनावर म्हणले कसलाय म्हणले, कसली याची आई असेल, काय याचा बाप असेल, कुणी याला जन्म दिला असेल, कसं हुकून चुकून आपल्या नगरीला आलेलं आहे आणि दाशींना सापडलेलं आहे. राजा रावण काही जरी बोललं तरी काहीच उत्तर देईना. मग त्या लोकांनी काय केलं, गवताच्या काड्या घेतल्या, राजा रावणाच्या नाकात घालू लागले. आणि राजा रावणाच्या नाकात घालू लागल्यावर राजा रावणाची 10 तोंड राजा रावण विचकू लागला. तोंड विचकलं की राजा रावण बोलत नाही म्हणून डोक्यात टोले हाणू लागले. आणि डोक्यात टोले लागायला लागले की राजा रावणाच्या 20 डोळ्याची मिचकामिचकी सुरू झाली. डोळे उघडायचा, डोळे झाकायचा, धबाका बसला की डोळे झाकायचा, धबाका बसायच्या अगोदर परत डोळे उघडायचा, परत टोला बसायचा, परत डोळे झाकायचा. अशी 20 डोळ्याची मिचका मिचकी राजा रावण करू लागला, डोळे मिचकावू लागला. एक हानोन आलात, एक हरनुली नाचवित, एक गटांगळ्या देत, अवघे ही दात विचकावया. एक जणांतर राजा रावणाला लात घातली म्हणले. एक जणानं राजा रावणाला नाचवण्याचा प्रयत्न केला. एकानं तर राजा रावणाला ढकलून दिलं की राजा रावणानं कोलांटी खावी, गटांगळी खावी. राजा रावण दात इचकून पडावा म्हणून सगळे राजा रावणाची चेष्टा करू लागले. काक स्वरे, स्वान स्वरे, खर स्वरे, जंबुक स्वरे, भुंकविती पहिले कुरे, घुगु स्वरे पैक. अहो पोरं तर एवढी बदडायला लागली राजा रावणाला. आता लहान पोरं तुम्हाला माहिती आहे किती खोड्या करतात. लहान पोरं, मोठाली पोरं सगळे मिळून राजा रावणाची टर उडवू लागले. मग राजा रावण कावळ्यासारखा कावकाव करू लागला, कुत्र्यासारखा भुंकू लागला, गाढवासारखा ख्याख्या करू लागला, कोल्यासारखी कोली कुईच्या सुरात भुंकू लागला. आणि जसं राजा रावण वेगवेगळे आवाज काढील, अहो घुबडाचा सुद्धा आवाज काढायला लागला, घू 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 करायला लागला. आणि मग ते लेकरांना बरं वाटायला लागलं. राजा रावणाबरोबर लेकरं टिंगल करून, टर उडवून राजा रावणाला वेगवेगळे आवाज काढायला भाग पाडू लागली. एक घालविती कोलाटे, एक घालविती हे लाटे, दुःख पावणी दशकंठे, मने मी कोठे येते आलो. काही तर म्हणले राजा रावणाला कोलांट्या हुड्या मारायला लावायला लागले, काही उलटी किराण हाणायला लावायला लागले, काही नाचायला लावायला लागले. आणि राजा रावणाला हे सगळं बघून अतिशय दुःख झालं. राजा रावण म्हणतो, मी असं कोणत्या ठिकाणी आलो मलाच काही कळेना, कशाला मी इथं आलो, का आलो काही कळेना झालंय. अवघ्या मिळोनिया दासी, चेंडू करो नि रावणाशी, एकटा किती एकी पाशी, एकी चौपाशी धावती. आणि त्या दाशीने तर काय केलं म्हणले, राजा रावणाला चेंडू समजलं म्हणले, चेंडू केला राजा रावणाचा. म्हणजे राजा रावणाला एक दाशी उचलायची, दुसऱ्या दाशीकडे फेकायची, दुसरी दाशी तिसऱ्या दाशीकडे फेकायची, असा चेंडूचा असणारा खेळ सुरू झाला म्हणले. आणि राजा रावणाला या दाशीकडून त्या दाशीकडे, त्या दाशीकडून या दाशीकडे एकमेकीकडे फेकायला लागले म्हणले. आणि मग चेंडू जर दाशीच्या हातातून हुकला तर तुम्हाला माहिती आहे गुरंगळत 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 कोणीकडे पण पळतो. आणि ज्या दिशेनं पळतो त्याच्या पाठीमागे परत ते खेळाडू लागतात, त्या चेंडूला हस्तगत करतात, परत तिथून घेऊन दुसऱ्या खेळाडूकडे फेकतात. म्हणजे असा जसा खेळ चेंडूचा असतो म्हणले, तशा प्रकारे
दाशी काय करू लागल्या, या राजा रावणाला चेंडू सारखं इकडं तिकडं फेकू लागल्या आणि चौकडे जिकडं हा चेंडू जाईल तिकडं दाशी पण धावू लागल्या. एकी टाकीती एकी वरी, एकी झेलिती माझारी, एकी उडविती वरच्या वरी, दुःख दुर्धर रावणा. काही म्हणले चेंडू सारखं राजा रावणाला वर फेकू लागल्या, काही वरच्या वर झेलू लागल्या, काही म्हणले पायानच वरच्या वर राजा रावणाला उडवू लागल्या. आणि अशी बक्काबक्की ज्यावेळी सुरू झाली, बक्काबक्कीचा हा चेंडूचा खेळ त्या दाशी खेळू लागल्या. पण तिथं चेंडू म्हणून राजा रावणाचा वापर करू लागल्या आणि राजा रावणाला फेकाफेकी करायला लागल्यावर काळजा धस व्हायला लागलं. राजा रावण घाबरला, अगदी बेजार होऊन गेला, कासावीस झाला, दमछाक झाली. राजा रावणाची फार गंभीर दुःखावस्था तिथं दिसू लागली. जळती माझी शौर्य शक्ती, जळती माझी प्रताप व्यक्ती, जळती माझी यश कीर्ती, दाशी झेलिती तृणप्राय. राजा रावणानं विचार केला, काय करायचंय माझ्या नावाला, जाळायचंय का म्हणले, काय करायचंय माझ्या पुरुषार्थाला, काय करायचंय माझ्या प्रतापाला, माझी यश कीर्ती जळून जाऊ म्हणले तिकडं. अहो दाशी, बाया बाया बायका महिला मला चेंडू सारखं इकडून तिकडं फेकतात, झेलतात, बकाबकीचा खेळ खेळतात, मला लाताडतात, माझं काहीच चालत नाही. आणि यांच्या तावडीतून आता मला कोण सोडवणार, कधी यांचा हा बक्काबक्कीचा चेंडूचा खेळ ह्या थांबवणार, माझी सुटका कधी होणार. फार अवघड झाले, कशाला मी आलो असेल, कुठं आलो काहीच कळेना. राजा रावणाची विचार शक्ती सगळी खुंटून गेली. दाशी परस्परे टाकीती, रावण ढसला एकीचे हाती, चाविरे मनोनी निश्चिती, झुगारीती लंकेशी. आणि त्यांचा बकाबकी चेंडूचा खेळ चालू. राजा रावण त्या खेळातला चेंडू दाशी इकडून उचलायच्या, तिकडं फेकायच्या, तिकडून उचलायच्या, इकडं फेकायच्या, वरच्यावर लातन उडवायच्या, वरच्यावर झेलायच्या, पुन्हा फेकायच्या. राजा रावणाला वाटलं आता काय मेल्यावरच आपल्याला या खेळातून सुट्टी आहे का म्हणले. म्हणून एका दाशीच्या हाताला काय केलं, राजा रावण चावला, निबार ढसला म्हणले, करकंडत पडला. आणि ज्या वेळेस त्या दाशीला राजा रावण चावलाय हे लक्षात आलं, ती दाशी म्हणले अगं चावक कुत्र आहे म्हणले, ही चावक कुत्र नुसतं चावकाय म्हणले, जसं फिसाळलेलं म्हणतो ना आपण, तसं त्या दाशीनं काय केलं, मागा हात घेतला आणि जसा चेंडू झुगारतेत ना फेकण्यासाठी तसं झुगारलं म्हणले. आणि श्वेत द्वीपाच्या त्या पाण्याच्या असणाऱ्या पाणवठ्याच्या जवळ पाण्याला घागरी घेऊन आलेल्या दाशीनी राजा रावणाला पकडून जो हा खेळ मानलेला आहे त्या स्थळापासून राजा रावणाला झुगारून फेकून दिलं. राजा रावण किती दिवस लागला होता तिथं जायला, अगोदर विमानानं गेला होता, पुन्हा 6 महिने रात्रंदिवस चालत होता. एवढ्या लांब राजा रावण लंका सोडून गेला होता. पण त्या दाशीनं झुगारलं आणि फेकल्याबरोबर राजा रावण कुठे येऊन पोहोचला, रामायणाचे कवी करते अंगदाच्या मुखातून राजा रावणाला ऐकवतात, लंकेला पोहोचला. आदळता लंकापुरी, सवोष्ठ दातांची चक्कचुरी, नाक चिंदली वाही रुदिरी, राजद्वारी आकांत. आता इतक्या लांबून जर चेंडू फेकला, चेंडू एक रबरचा असतो,
तो निर्जीव असतो म्हणून त्याला त्या आघाताचा काही फरक पडत नाही. तो फुटला काय, तुटला काय, खडकावर आदळला काय, दगडावर आदळला काय, भिंतीवर आदळला काय, घाणीत पडला काय, काही त्या चेंडूला फरक पडत नाही. पण हा राजा रावण जो दाशीने चेंडू म्हणून वापरला आणि राजा रावण त्या दाशीला चावल्यानंतर त्या दाशीनं झुगारून फेकून दिला, तो राजा रावण लंकेमध्ये येऊन आदळला. आदळल्याबरोबर कसा आदळला म्हणले, तोंडावरच पडला हो म्हणले. आणि तोंडावर पडल्याबरोबर राजा रावणाच्या 10 तोंडाचे खालचे न वरचे मिळून 20 खोट चिलबिला झाले म्हणले. राजा रावणाच्या तोंडात जेवढे दात होते ना म्हणले तेवढ्यांचा चक्क चुरा झाला म्हणले. राजा रावणाची जी 10 नाकं होती ना म्हणले ती चेंदा मेंदा झाली म्हणले. आणि त्या राजा रावणाच्या नाका तोंडातून रक्त वाहू लागलं. अशी अवस्था राजा रावणाची झाली. आणि राजा रावण लंकेत येऊन आदळल्यानंतर आवाज झाला आणि राज दरबारामध्ये जिकडं तिकडं एकच हल्लकल्लोळ माजला गेला. सगळीकडे आकांत सुरू झाला. कायबरी लंकेमध्ये विघ्न आलं, कायबरी लंकेमध्ये येऊन आदळलं. जिकडं तिकडं वार्ता पसरली, ऐसा कोण निदडा दादूला, अंतरिक्षी संग्राम केला, तिथून रावण झुगारीला, तो आदळला लंकेसी. लगेच नगरवासी लोक जमा झाले. त्यांनी पाहिलं तर प्रत्यक्षात आदळलेला दुसरा तिसरा कुणी नसून राजा रावण आहे. खोट फुटलेले, दात पडलेले, नाक चेंदामेंदा झालेले, तोंड रक्तबंबाळ झालेले, नाका तोंडातून रक्त वाहते. असा राजा रावण लंकेमध्ये आदळलेले. जमलेल्या नगरवासी लोकांनी विचार केला, असा कोण पुरुषार्थी या राजा रावणाला वस्ताद भेटला असेल. आकाश पंतामध्ये राजा रावणाबरोबर त्याचं युद्ध झालं असेल. तिथून राजा रावणाला फेकून दिलं असेल आणि म्हणून राजा रावण लंकेमध्ये येऊन आदळला असेल. इंद्रजिता सहित कुमार जन वृत्तांत पुसती प्रधान, रावण झाला लज्जायमान प्रतिवचन नेदीची. नगरवासी लोक जमा झाले. राजा रावणाची मुलं जमा झाली. राजा रावणाचे सेनापती आले. राजा रावणाचे प्रधान गोळा झाले. राजा रावणाचा लाडका मुलगा जो थोरला आहे तो इंद्रजित आला. सगळे मिळून राजा रावणाला वृत्तांत विचारू लागले. आता राजा रावणानं काय सांगावं. महिला मंडळींनी माझा चेंडू सारखा वापर केला. तिथल्या पोरांनी तरुणांनी मला बदडलं, मारलं, माझी हाल अपेष्टा केली. बायकांनी मला फेकून दिलं. असं सांगावं का? कसं सांगावं? काय सांगावं? आणि विचारलेल्या प्रश्नाला नेमकं उत्तर काय द्यावं? काहीतरी यांना बोललं पाहिजे. मुलगा विचारतोय, सेनापती जमलेत, प्रधान आलेत, नगरवासी लंकेतले लोक आहेत, काहीतरी अपेक्षा यांची असेल आपल्याकडून. आणि आपल्याला काहीच सांगता येत नाही, काहीच बोलता येत नाही. आणि बोलायला गेलो तर लाज आबरू काही शिल्लक पहिलीच राहिलेली नाही. पण परत ती वेशीला टांगली जाणार आहे. म्हणून राजा रावण लज्जायमान झालेला आहे. आणि कोणी काही जरी विचारलं तरी राजा रावण एक शब्द सुद्धा बोलेना. तिच्या रावणाची ख्याती श्वेतद्वीप गमना वृत्ती, सांगितली सर्व ही तुझ्या प्रती, येता निगुती लंकेशा. ए राजा रावणा, ऐकतोय ना म्हणले. अंगद महाराज म्हणतात ही तुला तिसऱ्या राजा रावणाची कथा सांगितलेली आहे.
राजा रावणाची काय काय कशी कशी कुठं कुठं फटफजिती झाली या 3 कथा तुला सांगितलेल्या आहेत. म्हणजे अजून तुला मी फटफजितीच्या चित्रकथा ऐकवणार आहे आणि तू त्या लक्ष देऊन ऐकायचे आहेत. आतापर्यंत 3 ठिकाणी राजा रावणाची कशी फटफजिती झाली असे 3 रावण तुला सांगितले. म्हणजे अशा प्रकारे अंगद महाराज राजा रावणाला खडसावून परखडपणे निमूट ऐकायला भाग पाडून आपल्या मुखातून राजा रावणाची झालेली बदनामी, झालेला अपमान, फटफजिती चित्रकथेच्या रूपानं तुम्हा मला कळावं म्हणून अंगदाच्या मुखातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज निमित्त मात्र करून सांगत आहेत. आजच्या सेवा भागामध्ये आज आपण इथंच थांबूया. पुढं अजून रावणाच्या जीवनातल्या घोर अपमानास्पद घटना काय काय आहेत याचं चिंतन रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज अंगदाच्या मुखातून आपल्याला कळावं म्हणून सांगणार आहेत. आज आपण इथंच थांबूया. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे. हरी रेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नाही भिन्न वपो. यति यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल भ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन. पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा. सुकुळ देवादी देवा, कृपाळुवाजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहज रूपा. चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा, क्षीरसागरा शेषशयना. कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्या क्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा, जग जनित्या जग जीवना. वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा. तुकाला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी. हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे. हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे. हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा, पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा, प्रद्युम्ना अनिरुद्धा.
पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल।